श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम नवमी आलेली आहे 26 मार्चला. दिवस आलेला आहे गुरुवार. श्रीराम नवमी हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे. या दिवशी श्रीराम यांचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस श्रद्धा, भक्ती आणि नियमाने पूजा केली तर घरात सुख, शांती, समृद्धी येते. आता सकाळी या दिवशी आपल्याला लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करायचे आहे. घराला छान तोरण लावायचे आहे. घराची सर्व साफसफाई करून नीट स्वच्छ करावे. देवघरात श्रीराम, सीता माता, लक्ष्मण आणि हनुमानजी यांचा फोटो किंवा मूर्ती असावी. असतील तर त्याची आपल्याला भक्तिभावाने पूजा करायची आहे. आणि फोटो मूर्ती नसेल तर आपल्या घरी बाळकृष्णांची मूर्ती आहे, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे. कारण श्रीराम प्रभूच कारण स्वामीच हे श्रीराम प्रभूचे रूप आहे. ते श्रीराम कारण स्वामी समर्थ महाराज श्रीराम आहे. श्रीराम प्रभूचे अवतार आहे. देवापुढे तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती लावावी. त्यानंतर गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शिंपडून वातावरण शुद्ध करावे. मग हात जोडून मनापासून प्रार्थना करावी की श्रीराम आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान दे. या दिवशी राम नाम जपाचा दिवसभर जप करावा. राम जन्माच्या वेळी खूप महत्वाचा असतो. साधारणपणे दुपारी 12 वाजता राम जन्म साजरा केला जातो. त्यावेळी घंटा वाजवावी, श्रीराम जय राम असा गजर करावा आणि छोटासा पाळणा करून रामलालाला झुलवावे. याला राम जन्म सोहळा म्हणतात. रामनवमीला रामरक्षा स्तोत्र, सुंदरकांड किंवा रामायण वाचन करणे रामनवमीला रामरक्षा स्तोत्र, सुंदरकांड किंवा रामायण वाचन करणे खूप शुभ मानले जाते. शक्य असेल तर थोडे का होईना राम नाम जप करावा. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र 108 वेळा म्हणावा. नैवेद्य म्हणून गोड पदार्थ अर्पण करावा, जसे की शिरा, पानक, गुळ पाणी, फळे किंवा खीर. विशेष म्हणजे रामनवमीला पानक आणि कडुलिंब यांचे मिश्रण देण्याची परंपरा आहे, जी आरोग्यासाठीही चांगले मानले जाते. या दिवशी दान करणे खूप पुण्याचे मानले जाते. गरिबांना अन्नदान करा. पाणी, फळे किंवा कपडे द्यावे. शक्य असेल तर पाण्याची व्यवस्था करावी. पानपोई, कारण हा काळ उन्हाळ्याचा असतो. उपवास करायचा असेल तर पूर्ण दिवस उपवास ठेवून संध्याकाळी फळाहार घ्यावा. पण जर उपवास शक्य नसेल तर फक्त सात्विक अन्न घ्यावे. दिवसभर उपवास करून सायंकाळी सात्विक अन्न घ्यावे. किंवा प्रभू श्रीरामाचा जन्म 12च्या नंतर होतो हा पूजापाठ राम जन्म झाल्याच्या नंतर आपण उपवास सोडू शकतो. हेही तितकेच महत्वाचे आहे. संपूर्ण दिवस राग, वाद, नकारात्मक ऊर्जा न ठेवता हा दिवस आपल्याला राम नाम घेऊन हा दिवस साजरा करायचा असतो. कारण रामनवमीचा खरा अर्थ म्हणजे आपल्या जीवनात रामासारखी सत्यता, संयम आणि आदर्श आणणे. शेवटी संध्याकाळी आरती करून देवाचे आभार मानावे. 12 वाजता आपल्याला राम जन्म जेव्हा होतो तेव्हा पण आरती करत असतो. हे राम आमच्या आयुष्यात सदैव तुमची कृपा राहू द्या. थोडक्यात काय करावे? सकाळी अंघोळ करून पूजा करून दुपारी राम जन्म सोहळा साजरा करा. राम नाम जप करा. गोड नैवेद्य दाखवा. दान करा. दिवसभर शांत व भक्तिपूर्ण राहा. या दिवशी राम स्तोत्र 21 वेळा 11 वेळा म्हटले तर आपल्याला त्याचा खूप चांगला अनुभव येणार आहे. सुंदरकांड किंवा राम नाम वाचणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. किंवा प्रभू श्रीरामांची सेवा करताना त्यासोबतच हनुमंतांची सेवा केली तर हनुमंतांची सेवा केली तर ती नक्कीच श्रीरामापर्यंत पोहोचतात. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र किमान 108 वेळा तरी म्हणावा आणि गोड असा श्रीरामांना नैवेद्य दाखवावा. अशी साधी सेवा या दिवशी आपण करावी आणि राम जन्मोत्सव साजरा करावा. कारण श्रीरामांची कृपा आपल्या घरावरती राहणार आहे आणि प्रभू श्रीरामासारखे सदैव धाडसी आणि सत्यता, संयम, आदर्श आपल्यामध्ये पण तो येणार आहे. म्हणून या दिवशी श्रीरामांची होऊ शकते त्या पद्धतीने सेवा करायची आहे. श्रीराम जय राम जय जय राम.